मंडळी नमस्कार. रेणुका आर्ट्स आयोजित पुस्तक परिचय या कार्यक्रमामध्ये मी सहभाग घेतली आहे. मी वंदना धर्माधिकारी. माझा मोबाईल नंबर आहे 98-906-23-915 9890623915. आज मी आपणासाठी माझा कथासंग्रह घेऊन आलेले तुम्हाला दाखवण्यासाठी. कथासंग्रहाचं नाव आहे घायाळांची मोठ. प्रकाशक आहेत एकविरा प्रकाशन श्रीयुत भालचंद्र कुलकर्णी यांचं. याच्यामध्ये माझ्या 15 कथा आहेत. पण या 15 कथा कशा आहेत की सगळेच घायाळ झालेले आहेत. आपण कधीतरी काहीतरी चुकून असेल, आपल्या लक्षातही नसतं की आपण असं बोललं तर ते दुसऱ्या व्यक्तीला लागेल, पण ती व्यक्ती इतकी घायाळ होते आणि ते त्यांच्या मनाला फार बोचतं. ते तसंच त्यांच्या मनात राहतं. त्यांचं वागणं देखील आपल्याशी बदलतं. आणि मग एक दिवस आपल्याला असं वाटतं की अरे ही अशी का माझ्याशी बोलली, किंवा तो का असा बोलला, मी तर काहीच केलं नाही, म्हणजे माझं काही चुकलं का. आणि मग नंतर असं वाटतं की विचारायला पाहिजे का आपण त्याला. पण ते आताशा तर तसं विचारणं देखील कमी झालं आहे आणि ते अंतर दोन व्यक्तींमधलं वाढत जातं. कधीतरी आपण देखील एखाद्याकडनं घायाळ झालेलो असतो ना. तर अशा या घायाळांच्या कथा. हे पुस्तक हे माझ्या मिस्टरांना समर्पित केलेलं आहे, ज्यांच्याबरोबर माझ्या आयुष्याची मोड बांधली. ते माझे पती विजय धर्माधिकारी यांना सप्रेम भेट. पुस्तकाला प्रस्तावना जी दिलेली आहे ते प्रसिद्ध कथाकार आणि कादंबरीकार विक्रम भागवत यांनी. मी माझं मनोगत थोडक्यात मी इथं दाखवते, वाचून सगळं नाही. शाळा कॉलेजमध्ये असताना 2 प्राध्यापकांचे PhDचे प्रबंध मी लिहून दिले. 100 पानांपेक्षा अधिक मजकूर एकावरून दुसरीकडे सुवाच्य अक्षरात फक्त उतरवला गेला. म्हणजे मी फक्त खरडेघाशी केली. मला घाई व्हायची, ती पत्ते कुटायची. आणि तेव्हा मनात क्षणित विचार आला की बापरे, केवढं लिहितात ही लोक, मी नाही कधी लिहिणार, अजिबात लिहिणार नाही, असं मी त्यावेळेला ठरवून टाकलं होतं. पुढे काय झालं, कथामालेमध्ये आम्ही जात होतो आमच्या वाड्यातले सगळेच जणं. तर तिथे कथा खूप ऐकल्या आणि तेव्हाच कथालेखन किंवा कथांचं बीज मनामध्ये पेरलं गेलं असेल आणि ते अंकुरलं, त्याला फांद्या फुटल्या. कविता, मुलाखती, कथा, ललित, स्फुटलेखन, वैचारिक, आर्थिक, सामाजिक, त्या फांद्यांवरून शाईंचे उघड व्हायला लागले. कॉलेजमध्ये असताना संध्याकाळी पार्ट टाईम मी एका ग्रंथालयामध्ये कामाला जायची. तिथं खूप पुस्तकं होती, मासिकं होती, दर्दी वाचकांच्या हुंडी असायच्या. ते मला विचारायचे, तू हे पुस्तक वाचलंस का. मी नाही म्हणायची. 2 सभासदांच्या मध्ये जेव्हा कुणी नसेल तिथे, तर त्यावेळेला मी तिथे माझा अभ्यास करायची. माझी खाली एक वही कायम ठेवलेली असायची तिथे. पण ह्याचा सगळा वचपा सुट्टी लागल्यावर मात्र मी घडायची. भरपूर पुस्तकं आणायला मला परवानगी होती आणि मी भरपूर पुस्तकं अक्षरशः हावरटासारखी, आधाशासारखी त्यावेळेला मी वाचली होती. आणि तेव्हाच मी ठरवलं की कुठे जरी नोकरी लागली तरी वयाच्या 50व्या वर्षी नोकरी सोडायची आणि काय करायचं, वाचन करायचं. आणि तसंच झालं. बँक ऑफ इंडियातून मी VRS घेतली 2000 साली. त्याच्यानंतर लेखणी सहज घेतली पुन्हा. तेव्हा लक्षातही नाही आलं की आपण असं ठरवलं होतं. खरं तर कोलाहल माजलेला होता मनामध्ये. खूप गर्दी आत दाटली होती. सगळेच माझ्यावर चिडलेले होते. किती वर्ष आत कोंडून ठेवतेस तू, कधी काढणार गो बाहेर. आतल्या ढुसण्या मला अस्वस्थ करीत होत्या. कोणाला आधी खेचू आणि कोणाला पुढीत बांधू, असंच एकेकाला करत बाहेर आणलं आणि हे पुस्तक 2015 साली तयार झालं. घायाळांची मोठ या पुस्तकामध्ये 15 कुटुंब आहेत आणि त्यांच्याशी माझी मैत्री अगदी घट्टच आहे. हे जे कव्हर तुम्ही बघितलं ते आहे पाऊस आणि घायाळांची मोठ. तर असं प्रेम जर दुनियेत कुठं असेल तर त्या प्रेमाला माझे लाख लाख प्रणाम, हे नेहमी मी माझ्या निवेदनात सांगत असते जेव्हा कथाकथन करते तेव्हा. 40 वर्षे संसार केलेल्या कथांमध्ये घरदार हे येणारच. दररोज घरात येणारी माणसे, येणाऱ्या बायका, कामवाल्या बायका, त्यांच्याशी माझा संवाद खूप व्हायचा. असंच कधीतरी तिला काहीतरी सांगितलं आणि तिने केलं. ती पण या कथांमध्ये आहेच इथे. तसंच आमच्या शेजारच्या शांताक्का, माझ्या मुलींवर त्यांचा फार जीव. आता त्या मुली परदेशात गेल्या. मुलींमुळे आम्हीही परदेशात जातो. अगदी फ्रिक्वेंट फ्लायर झालेलो आहोत. मन आभाळात उडतं, नाहीतर जाता जाता समुद्रात पडतं की काय मलाच समजत नाही. कौतुक करावं की हडसावी जोरात, अशी का वाटतात माणसं, अशी का घायाळ करतात, असेच काहीतरी विचार येतात आणि कधीतरी कथानक स्फुरून जातं. इथे तमाम सगळ्या नवरोबांची ओळख मी इथे तुम्हाला सगळ्यांना करून दिलेली आहे. मी फक्त माझ्याच नवऱ्याबद्दल बोलले तर ते रागवतील ना, म्हणून सगळ्यांची एकत्रच मी इथे मोठ बांधली आहे. माझ्या या कथा
कुठेतरी प्रसिद्ध झालेले आहेत. आपण कदाचित वाचल्याही असतील किंवा नसतीलही. त्यांना बऱ्यापैकी पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर वाचक हो, कथा वाचल्यानंतर तुम्हालाच असं वाटेल की अरे खरंच मी पण कुठल्या तरी क्षणी असा घायाळ झालेलो होतो, मी घायाळ झाले होते आणि माझ्यामुळेही मी त्याला दुखावलं तर नाही ना. आणि हे दुखावल्यानंतर काय होतं, लगेच काही विचारलं जात नाही की काय रे माझं काही चुकलं का, तू का असा वागतोस. तोही काही बोलत नाही, तीही काही बोलत नाही आणि अंतर मात्र वाढत जात असतं. ते कधीतरी मिटतं देखील. अशा अचानक एखाद्या क्षणी ते अंतर संपून जातं. अशा सगळ्यांच्या घायाळ झालेल्या कथा मी अनुक्रमणिका सांगते. घायाळांची मोठ. मला आत्ताच कळलं, मी तुझा नवराच बरा. तुतूर संगे रंगली रंगपंचमी. आजचे उद्यावर एक एक ओझं. मुलांनी दिलं बळ, मी त्याला मारलं. पुसल्या साऱ्या खुणा. राजहंस होऊन जा. एक पावर दोन बहावा. तुझं तुझं तूच बघ. विलिंबिता विलिंबिता. कर सारं साफ. या पुस्तकामधली खरं तर चित्र खूप छान आहेत. चित्रकार आहेत राजेंद्र गिरधारी. DTP केली आहे अनघा दळवी यांनी आणि प्रूफ रीडिंग केलं आहे आशा कोकिळ. एकविरा प्रकाशन भालचंद्र कुलकर्णी. 15 कथांचा माझा हा कथासंग्रह घायाळांची मोठ. किंमत ₹200. मी लेखिका वंदना धर्माधिकारी. धन्यवाद.